तास महाराष्ट्रासाठी खूपच महत्त्वाचे ठरू शकतात. कारण हवामान विभागाने राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अचानक पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त पाऊस पडणार आणि पुढील 24 तासांमध्ये हवामान कसे राहणार, संपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील हवामानामध्ये पुन्हा एकदा मोठा बदल पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले असून काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील प्रचंड उष्णता जाणवत होती, पण आता अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान 40 अंशाच्या पुढे गेले आहे. मात्र आता वातावरणामध्ये मोठा बदल होण्यास सुरुवात झाली आहे. विशेषतः पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये मेघगर्जनासह हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि नागपूर परिसरात ढगाळ वातावरण तयार होऊ शकते. काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि जोरदार वारे देखील पाहायला मिळू शकतात. त्यामुळे शेतकऱ्यांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांनी काढणी केलेले पीक शेतात ठेवले आहे त्यांनी ते सुरक्षित हलवावे. तसेच फळबाग आणि भाजीपाला पिकांना वाऱ्यापासून संरक्षण देण्याचा सल्ला दिला जात आहे. हवामान तज्ज्ञांच्या माहितीनुसार बंगालच्या उपसागरामध्ये तयार होत असलेल्या वातावरणीय बदलामुळे महाराष्ट्रातील हवामानावर मोठा परिणाम होत आहे. त्यामुळे पुढील काही तास राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचे पोषक वातावरण राहू शकते. शेतकरी मित्रांनो, यंदा मान्सून वेळेआधी सक्रिय होणार आहे का, याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. अचानक बदलणारे हवामान आणि वाढणारे ढगाळ वातावरण यामुळे शेतकरी वर्गामध्ये उत्सुकता वाढली आहे. दरम्यान काही भागामध्ये अजूनही उष्णतेची लाट कायम आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळेत बाहेर पडताना काळजी घ्यावी आणि पुरेसे पाणी प्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे. आता कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची जास्त शक्यता आहे ते पाहूया. पुणे जिल्हा ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता. सातारा आणि कोल्हापूर मेघगर्जनासह पावसाचा अंदाज. नाशिक काही भागामध्ये विजांसह पाऊस. लातूर आणि धाराशिव ढगाळ वातावरण तयार होणार. नागपूर आणि विदर्भातील काही भाग वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता. शेतकरी मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यामध्ये सध्या हवामान कसे आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच हवामान आणि शेती संबंधित अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.